दिल्ली शहर जे बाहेरून खूप सुंदर आणि शांत वाटतं, पण आतून तितकंच ते धोकादायक आहे. म्हणतात की दिल्ली ही कधीच झोपत नाही. याच दिल्ली शहरात श्री शिवानी ठाकूर नावाचे एक एस-पी म्हणजेच असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस या होत्या. बाहेरून त्या खूपच सुंदर, शांत आणि संयमी दिसणाऱ्या शिवानी आतून खूपच खंबीर आणि धोकादायक पण होत्या. त्यांचे नाव ऐकल्यावर गुन्हेगारांना खांब फुटत असे, कारण शिवानीचा स्वभावच तसा होता. असं म्हणत होते की जर कुणी गुन्हेगार नसेल, तरीही शिवानीचे नाव ऐकून तो घाबरून आपला गुन्हा कबूल करेल. शिवानी एका छोट्या गावातून मोठी मोठी स्वप्न घेऊन दिल्लीला आल्या होत्या आणि त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. शिवानी या नेहमी न्यायासाठी लढणाऱ्या महिला होत्या. त्यांनी कधीही कुणावर अन्याय केला नाही. त्या नेहमीच दुर्बल लोकांच्या मदतीला धावून जात असत. पण त्यांना माहीत नव्हते की एक रात्र त्यांच्या आयुष्यात अशी काय येईल की जिने त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न होईल. एके दिवशी एस-पी शिवानी त्यांच्या केबिनमध्ये बसून चहा पित होत्या आणि वर्तमानपत्राचे हेडलाईन वाचत होत्या. तेवढ्यात एक रामू नावाचा हवालदार आला आणि त्याने एस-पी मॅडमला अशी काही बातमी दिली ज्यामुळे त्यांचे पाय थरथरू लागले. रामू हा महिला तिहार जेलमध्ये स्वयंपाक करणारा एक साधारण हवालदार होता. त्याने शिवानीला सांगितले, "मॅडम, आपल्या जेलमध्ये काहीही ठीक नाहीये." शिवानीने विचारले, "रामू, तू काय म्हणतो आहेस? काय असेल ते स्पष्ट सांग. काय ठीक नाहीये?" रामू म्हणाला, "मॅडम, आपल्या महिला तिहार जेलमध्ये महिला या सुरक्षित नाहीये. त्यांचे शोषण होत आहे. त्याचा फायदा घेतला जात आहे." एस-पी मॅडम म्हणाल्या, "रामू, तू हे काय बोलतोयस? तुला माहीत आहे का तू काय बोलतो आहेस ते?" रामू म्हणाला, "हो मॅडम, मला माहीत आहे मी काय बोलतो आहे ते. ही गोष्ट अगदी खरी आहे." मग शिवानीने विचारले, "सांग रामू, कोण आहे जो महिलांचे शोषण करतो आहे, त्यांना त्रास देतो आहे?" रामूने सांगितले, "मॅडम, हे तेच पोलीसवाले आहेत जे दिवसा तर नोकरी करतात आणि रात्री त्याच कैद्यांबरोबर गैरवर्तन करतात." शिवानीने विचारले, "रामू, तुला माहीत आहे का तू किती मोठा आरोप लावतो आहेस ते? तुझ्याकडे काही पुरावा आहे का?" रामू म्हणाला, "नाही मॅडम, मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. जर मी त्या पोलिसवाल्यांना काही सांगितले असते, तर त्यांनी माझ्यासोबतही तेच केले असते, जे ते त्या कैद्यांबरोबर करत आहे. म्हणून माझ्यामध्ये त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत नव्हती. म्हणून मॅडम, मी हे सर्व तुम्हाला येऊन सांगितले आहे." आता एस-पी मॅडम या रागाने आग बबोळा झाल्या होत्या. कारण कोणत्याही महिलेवर अन्याय झालेला हा त्यांना आवडत नव्हता. त्यामुळे शिवानी ठाकूर या न्यायासाठी नेहमीच तयार असणाऱ्या महिला होत्या. शिवानीने रामूला म्हटले, "रामू, तू ही बातमी मला आणून दिलीस. यासाठी मी तुझे खूप खूप आभार. पण एक सांग, मी गेल्याच आठवड्यामध्ये जेलमध्ये गेले होते, तेव्हा कोणत्याही महिला पेदेने मला हे काहीच सांगितले नाही." त्यावेळेस रामू म्हणाला, "मॅडम, तिथले सगळेच पोलीसवाले हे कायद्यांना धमकावून ठेवतात. ते म्हणतात की जर आमच्या विरुद्ध कोणी तोंड उघडले तर तुमचे काहीच खरे नाही. आम्ही तुमच्यासोबत इतकं वाईट करू की तुम्ही विचारही केला नसेल." अशा गोष्टी बोलून पोलीसवाले महिलांना घाबरवतात मॅडम तिथे. तेव्हा शिवानी मॅडम म्हणाल्या, "रामू, तू खूपच हिंमत दाखवलीस. मी तुला सरकारकडून नक्कीच काहीतरी पुरस्कार मिळवून देईल. पण त्याआधी मला हे सांग की हे सर्व कधी होते आणि कसे होते ते आणि कुठे होते?" रामूने सांगितले, "मॅडम, जेव्हा सगळे पोलीसवाले दिवसभर ड्युटी करून थकून जातात ना, तेव्हा ते रात्री महिलांच्या केबिनकडे जातात." शिवानीने म्हटले, "ठीक आहे रामू, तू जा आता आणि मला प्रत्येक घटनेची बातमी देत राहा. मी आज संध्याकाळीच या जेलची पाहणी करायला येत आहे." शिवानीच्या डोक्यात आता हाच विचार चालू होता की महिलांसोबत असे कायच घडत असेल तिथे. प्रत्येक वेळी महिलांनाच का दुखावे लागते? म्हणतात की महिलेचे आयुष्य खूप कठीण असते. जर एखादी महिला चुकीची असेल, तर संपूर्ण समाज हा तिच्या विरुद्धच उभा राहतो. कोणीही तिची साथ देत नाही. पण तरीसुद्धा ती एक महिलाच आहे. तिलाही कुणाच्या तरी आजाराची गरज असतेच आणि एक महिलाच ही दुसऱ्या महिलेचे दुःख समजावू शकते.
शिवानीने त्या महिलांचे दुःख समजून घेत होत्या, म्हणून त्या नेहमी जेलमध्ये जाऊन त्या कैद्यांना भेटत असत. त्याच दिवशी संध्याकाळी शिवानी मॅडम जेलची पाहणी करायला पोहोचल्या. जेव्हा त्यांनी सर्व काही त्यांच्या डोळ्यांनी पाहिले, तेव्हा तेव्हा त्यांना बाहेरून सर्व काही चांगले वाटतच होते. पण मध्यरात्री जेलच्या आत काय घडत होते, ते फक्त तिथल्या कैदी महिलांनाच आणि त्या पोलिसांनाच माहीत होते. शिवानीने सर्व कैद्यांशी बोलून चौकशी केली, पण कोणत्याही कैदीची हिंमत होत नव्हती की ती त्यांना काही इशारा करेल किंवा सांगण्याचा काही प्रयत्न करेल. तेव्हा शिवानी समजून गेल्या होत्या की ह्या अशा गोष्टी यात त्यांच्या तोंडातून उघडणार नाहीत. दुसऱ्या दिवशी शिवानी आपल्या कॅबिनमध्ये बसून विचार करू लागल्या की मी हे सर्व कसे उघडकीस आलो, याच्यासाठी मला काय करावं लागेल, त्या पोलीसवाल्यांना बाहेर कसे काढू जे महिलांचे शोषण करत आहेत. तेव्हा शिवानीने विचार केला की जर मला हे उघडकीस आणायचे असेल तर मलाच कैदी बनून या जेलमध्ये जावे लागेल. आता ती रात्र आली होती, ज्या रात्रीने शिवानीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण शिवानी या सर्वांविरुद्ध अशा काही लढल्या आणि जिंकल्या की हे मी आता तुम्हाला पुढेच या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर मित्रांनो, 18 मार्च गुरुवारचा दिवस होता. रात्रीचे 2 वाजले होते. काही पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर झोपले होते, तर काही पहारा देत होते आणि त्यातले काही पोलीसवाले महिलांबरोबर मजा करत होते आणि त्यांचा फायदा घेत होते. एस-पी मॅडम पण कैदीचे कपडे घालून तिहार महिला जेलमध्ये घुसल्या. पण त्यांना माहीत नव्हते की त्या जिवंत बाहेर येतील की नाही म्हणून. कारण म्हणतात की जेल ही अशी जागा आहे जिथे खून पण माफ असतो. जर एखादा कैदी दुसऱ्या कैद्याचा खून करेल तर तोही माफ असतो. जर एखादा पोलीसवाला हा कैद्याला मारेल तर तोही गुन्हा माफ असतो. आता रात्रीचे 2 वाजले होते. कै रात्री 2 वाजता मग कैदीचे कपडे घालून शिवानी ठाकूर या सर्वात आधी जेलमध्ये पोहोचल्या आणि त्याच भागात गेल्या जिथे महिला त्यांच्या केबिनमध्ये बंद होत्या. त्या केबिन बाहेर काही पोलीसवालेही बसलेले होते. काही पोलीसवाले त्या महिलांकडून डान्स करून घेत होते, तर काही पोलीसवाले हे त्यांच्याकडून पाय दाबून घेत होते. तर त्यातलेच काही पोलीसवाले महिलांबरोबर गैरवर्तन करत होते. जेव्हा शिवानीने हे सर्व त्यांच्या डोळ्यांनी पाहिले, तेव्हा त्यांचे पाय आता थरथरूच लागले. शिवानीला माहीत होते की जर त्या जेलमध्ये जात आहेत, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी पुरावा हा लागणारच होता. नाहीतर त्या स्वतःही त्याच्यामध्ये अडकल्या असता. म्हणून शिवानी त्या रात्री जेलमध्ये गुप्त कॅमेरा आणि एक छोटासा माईक आपल्या कॉलरमध्ये लावून गेल्या होत्या. तर जशा शिवानी ह्या तेथे पोहोचल्या, त्यांच्यातील एक पोलीसवाला त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, "कोण आहेस गं तू? मी तुला आजपर्यंत इथे कधी पाहिलेच नाही. तुझे नाव काय आहे?" शिवानी म्हणाल्या, "साहिल, मी आजच आले आहे. मला सकाळीच इथे आणण्यात आलेले आहे." तेव्हा एका पोलीसवाल्याने विचारले, "तू काय गुन्हा केला आहेस?" शिवानी म्हणाल्या, "साहेब, माझ्यावर चोरीचा आरोप आहे, पण मी काहीच केले नाहीये." तेव्हा तिथे असलेले 2-3 पोलीसवाले म्हणाले, "सर्वजण हेच म्हणतात की मी काही केले नाही, पण तेच गुन्हेगार असतात. तुझे नाव काय आहे?" शिवानीने आपले नाव कपिल असं सांगितले. हे नाव त्यांना खूपच जुने विचाराचे वाटले होते. म्हणून तिथे असलेले सर्वच पोलीसवाले मोठ्या-मोठ्याने हसू लागले आणि मस्करी करू लागले. ते म्हणाले, "अरे, हे पण काही नाव असते का? चल, माझे पाय दाबून दे. आज माझे पाय खूपच दुखत आहेत." शिवानी म्हणाल्या, "साहेब, मी इथे फक्त माझी शिक्षा भोगण्यासाठी आलेली आहे आणि अजून इथे सिद्ध झाले नाहीये की मीच गुन्हा केला आहे म्हणून. मी तुमचे पाय का दाबू?" तेव्हा 2 दरोगा म्हणाले, "हे जास्त प्रश्न उत्तर करू नकोस. गप्प बसून जसे साहेब म्हणत आहेत ना तसेच कर. नाहीतर आता तुला अशा कॅबिनमध्ये घेऊन जाईल की तू त्या कॅबिनमधून बाहेर येण्यालायकच राहणार नाहीस." तेव्हा शिवानी माने मॅडम म्हणाल्या, "काहीही झाले तरी मी इथे पोलीसवाल्यांचे पाय दाबायला आलेले नाहीये. मी इथे फक्त आणि फक्त माझी शिक्षा भोगण्यासाठी आलेली आहे. मला माफ करा. मला खोट्या आरोपात फसवलेले आहे. मी तुमचे पाय दाबणार नाही." तेव्हा एक महिला आली आणि म्हणाली, "अगं बेटा, ते जे बोलत आहेस ना, तेच कर. जर तू हे जे म्हणतात ते केलं नाहीस, तर हे तुला खूप अपमानित करतील, तुला मारतील." तेव्हा शिवानी म्हणाल्या, "नाही, तुम्ही यांना का घाबरता?" ती महिला म्हणाली, "बेटा, आम्हाला घाबरूनच राहावे लागते इथे. कारण
इथे फक्त यांचंच राज्य चालतं. ते जे म्हणतील तेच आम्हाला करावे लागते." तेव्हा शिवानीने म्हटले, "तुम्ही आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध आवाज का नाही उठवला?" तेवढ्यात एक दरोगा आला आणि त्याने शिवानीचा हात पकडला आणि म्हणाला, "ए, चल, जास्त प्रश्न उत्तर करत आहेस ना तू? चल, तुला आता अशा जागेवर घेऊन जातो की तू तिथून लवकर बाहेरच येऊ शकणार नाहीस." आता शिवानीला समजले होते की जर मला हे सर्व उघडकीस आणायचे असेल तर या दरोगासोबतच जावे लागेल. आता ते दोन्ही दरोगा शिवानीला एका छान अशा गुप्त केबिनमध्ये घेऊन गेले. त्या केबिनच्या आसपास कोणीच फिरत नव्हते. आसपासही कोणी उभा नव्हते. फक्त शिवानी ठाकूर आणि ते दोन दरोगा होते. दरोगा म्हणाले, "सांग, तुझे नाव काय आहे? आणि इथे येऊन इतके प्रश्न उत्तर का करत आहेस तू? जास्तच गरम झाली आहेस का तू?" तेव्हा एक दरोगा दुसऱ्याला म्हणाला, "या आजकालच्या मुलींना स्वतःला आता खूपच हुशार समजत आहेत. त्यांना माहीत नाहीये की जर आम्ही पोलिसवाले चांगले मित्र बनू शकतो, तर त्याहूनही वाईट शत्रूही बनू शकतो." तेव्हा शिवानी म्हणाले, "साहेब, तुम्ही दोघे मला इथे का घेऊन आला आहात? मी काय चुकीचे म्हटले आहे त्यांना?" तेव्हा ते दोन्ही दरोगा म्हणाले, "गप्प बसून इथेच बसून राहा. आता अर्ध्या तासात आमचे साहेब येतीलच. तेच तुझी सर्व वाईट काढतील." तेवढ्यात शिवानीच्या डोक्यात एक विचार आला आणि तिने त्या दोन्ही दरोगांना आपली खरी ओळख सांगितली. पण का सांगितली? यामागे एक कारण आहे. त्या दोन्ही दरोगांची पोस्टिंग एका महिन्यापूर्वीच झालेली होती आणि ते आपल्या नोकरीवर खूप प्रेम करत होते. पण या सिस्टीममुळे त्यांना असे बनावे लागले होते. जेव्हा त्या जेलच्या केबिनमध्ये दोन दरोगा आणि शिवानीशिवाय कोणीही नव्हते, तेव्हा शिवानीने विचारले, "तुमच्या दोघांचे नाव काय आहे?" तेवढ्यात एका दरोगाने त्याचे नाव कुणाल असे सांगितले, तर दुसऱ्याने त्याचे नाव अभिषेक असे सांगितले. तेव्हा शिवानी म्हणाली, "तुम्ही मला ओळखता का? मी कोण आहे ते?" ते दोघे म्हणाले, "आम्ही नाही ओळखत तुला, तू कोण आहेस? पण तू जास्त चटरपटर करत आहेस. आता आमचे साहेब येतीलच आणि तुझी सर्व ऐट काढतील." तेव्हा शिवानी रागाने म्हणाल्या, "तुम्ही विसरत आहात की तुम्ही कोणासोबत गैरवर्तन करत आहात. तुम्ही नेहमीसाठी तुमची नोकरी गमावून बसाल. माझी मदत करा, नाहीतर तुमचे आयुष्य असेच या जेलमध्येच जाईल." तेव्हा ते दोन्ही पोलिसवाले आता घाबरले होते, कारण एस-पी मॅडम या पूर्णपणे आत्मविश्वासाने बोलत होत्या. तेव्हा शिवानीने आपल्या खिशातून एक कार्ड काढले आणि जेव्हा ते दोन्ही दारोगांना दाखवले, तेव्हा ते थरथरू लागले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते घाबरले आणि शिवानीच्या पाया पडून म्हणाले, "मॅडम, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखले नाही. मॅडम, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली." तेव्हा शिवानी म्हणाल्या, "मी तुम्हाला एकाच अटीवर माफ करेन, जर तुम्ही माझी मदत केली तरच." तेव्हा ते दोन्ही दरोगा म्हणाले, "हो मॅडम, तुम्ही जे म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही फक्त सांगा आम्हाला. आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत." तेव्हा शिवानीने सांगितले, "मला सांगा, तर रोज रात्री या जेलमध्ये महिला कैद्यांसोबत काय काय होते?" तेव्हा त्या दोन्ही दरोगांनी सर्व गोष्टी सांगितल्या, ज्या राबूने शिवानीला सांगितल्या होत्या. तेव्हा शिवानीला खात्री पटली, की हो, हे शक्य आहे. रामूने त्या दिवशी जे सांगितले ते खरेच आहे. तेव्हा शिवानीने त्या दोन्ही दरोगांना आपला गुप्त कॅमेरा आणि माईक दिला आणि म्हटले, "माझ्याकडे एक माईक आणि हा एक गुप्त कॅमेराच आहे. पण हे तुम्ही घ्या. तुम्ही पण हा गुप्त कॅमेरा आणि माईक घेऊन जा. माझ्याकडे दुसरा कॅमेरा आणि एक माईक ऑलरेडी आहे आणि तिथे जे काही घडत आहे, ते या कॅमेरात कैद करा आणि मला या सर्व गोष्टी आणून द्या." आता ते दोन्ही दरोगा खूप घाबरत होते. तेव्हा शिवानी म्हणाल्या, "तुम्ही घाबरू नका. मी तुमच्यासोबतच आहे. मी तुम्हाला दोघांना चांगलेच ओळखते. गेल्या महिन्यातच तुमची इथेच पोस्टिंग झाली आहे ना?" तेव्हा ते दोघे म्हणाले, "मॅडम, तुम्ही आम्हाला कसं ओळखतात?" शिवानीने त्या दोन्ही दरोगांचे नाव आणि त्यांच्या आई-वडिलांबद्दल पण थोडे सांगितले. तेव्हा ते दोन्ही दरोगा शिवानीचे बोलणे मानले. थोड्या वेळाने विचार केल्यानंतर शिवानी म्हणाल्या, "आता तुम्ही दोघे पण एक काम करा. तुम्ही दोघे मला तुमच्या साहेबांकडे घेऊनच चला." तेव्हा दोन्ही दरोगा म्हणाले, "नाही मॅडम, तिथे जाणे खूपच धोकादायक आहे. खूप डेंजरस आहे तुमच्यासाठी. तुम्ही एकदा तिथे गेला, तर बाहेर पडणे तुमच्यासाठी खूपच अवघड होईल." तेव्हा शिवानी म्हणाल्या, "तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सर्व काही गोष्टी सांभाळेल.
तुम्ही मला फक्त आता तिथे घेऊन चला. आणि हो, तुम्ही तिथे माझ्यासोबत घाबरूनच बोलू नका. जसे तुम्ही आधी बोलत होता तसेच बोला आणि त्याच्यासमोर थोडेही घाबरू नका. नाहीतर त्याला संशय येईल आणि हो, कॅमेरा चांगला लपवून ठेवा आणि एका गोष्टीची काळजी घ्या. जर तो जेलर तुम्हाला तिथून जायला सांगेल, तर काहीही न बोलता तिथून निघून जा आणि सरळ त्या पोलिसवाल्यांच्या जवळ जा, जिथे हा सर्व प्रकार चाललेला आहे. शिवानीने इतके सांगितल्यानंतर दोन्ही दारोगांना समजले, की आता त्यांना काय करायचं होते. त्या दोघांनी त्यानुसार त्यांचा प्लॅन आखला आणि शिवानीला घेऊन सरळ जेलरकडे जाऊ लागले. दोन्ही दारोगा शिवानीला जेलच्या त्या भागात घेऊन गेले, जिथे सामान्य कैद्यांना जायला मनाई होती. तिथे होता जेलर रणजित यादव. रूम, एक आलिशान ऑफिस, भिंतीवर फोटो, टेबलावर ठेवलेली दारूची बाटली आणि एका कोपऱ्यात आरामदायक सोफा. जेलच्या आत एक वेगळेच जग होते. दोन्ही तरुगांनी तिथे गेल्यानंतर जेलरला म्हटले, "साहेब, ही नवीन महिला कैदी आली आहे आणि खूपच जास्त चटर करत आहे. हिला आमचे पाय दाबायला सांगितले, तर हिने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, की मी इथे कोणाचे पाय दाबायला आले नाही. मी इथे कोणाचे नोकर नाही आहे. मी इथे माझी शिक्षा भोगण्यासाठी आलेली आहे." हे ऐकून जेलर म्हणाला, "ये राणी." रणजितने खुर्चीवर बसल्या-बसल्या म्हटले, "नाव काय सांगितले होते?" "रुक्मिणी." "चांगलेच नाव आहे. पण आता तुझे नाव तेच असेल, जे मी घेऊ इच्छितो." त्याच्या डोळ्यात आता क्रूरता दिसत होती. शिवानीने नजर खाली केली, पण अजून तिची नस ताठ झाली होती. कॅमेरा अजूनही चालूच होता. मायक्रो कॅमेरा सर्व काही रेकॉर्ड करत होता. रणजितने पुढे व तिची ओढणी खेचायला सुरुवात केली. पण तेवढ्यात शिवानीने झटका देऊन मागे सरकल्या आणि "घाबरतेस?" "हो." शिवानीने थरथरते आवाजात म्हटले. रणजित हसला. "आता तर सुरुवात आहे. इथे घाबरायचं नाही. सवय करून घ्यायची आता." त्यानंतर त्या जेलरने त्या दोन्ही दारोगांना तिथून जायला सांगितले. "तुम्ही जा आता. आता मी हिला बघतोच, की काय चीज आहे ही. आता तुमचे काहीच काम नाही." हे ऐकताच दोन्ही दारोगा शिवानीच्या म्हणण्यानुसार गप्प तिथून निघून गेले आणि कॅमेरा व माईक घेऊन तिथे गेले, जिथे सर्व पोलिसवाले बसलेले होते आणि महिला कैदी श्वसन करत होते. आता सर्व काही रेकॉर्ड होऊ लागले होते. एक रेजिलरने एस-पी मॅडम ज्या कैदी बनल्या होत्या, त्यांना आपल्याजवळ आणण्याचा खूप प्रयत्न केला. कधी गोड बोलून, कधी जबरदस्तीने, तर कधी धमकावून. पण शिवानी प्रत्येक वेळी घाबरून, रडूनही आपल्या लक्षात जवळ येत होत्या. मग जेलर म्हणली, "आज कोणतेही सबक चालणार नाही राणी. आज तू फक्त माझीच होशील. मग तुला मोठ्याने ओरडावे लागो किंवा गप्प राहावे लागो, कारण या भिंतीच्या बाहेर आवाज जातच नाही." शिवानीने घाबरत-घाबरत 2 पाऊल मागे सरकत म्हटले, "मी तुमच्या सेवेसाठी तयार आहे साहेब. फक्त थोडी दया करा माझ्यावरती." रणजितने दरवाजा आता बंद केला. आता तिसरा कोणीच माणूस नव्हता. आता एस-पी मॅडमने जो कॅमेरा लावला होता, तो सर्व काही रेकॉर्ड करत होता. शिवानी त्या जेलरला आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवू लागल्या होत्या, जेणेकरून पुरावे मिळतील आणि जेलर वारंवार शिवानीवर हात टाकत होता. पण शिवानी त्याला जवळच येऊ देत नव्हत्या. आता जेलर म्हणाला, "अगं राणी, का घाबरतेस तू? इथे घाबरलीस तर तुला आणखीनच त्रास होईल. गप्प माझी गोष्ट ऐक. मी तर इथे खूप कैद्यांचे आयुष्य खराब केलेले आहे. तर तू काय चीज आहे त्याच्यात?" याच प्रकारे बोलता-बोलता जेलरने आपल्या सर्व बद्दल स्वतःच सांगितले, जे कॅमेऱ्यात आता कैद झाले होते. त्यानंतर शिवानीने विचार केला, की एवढा पुरावा पुरेसा आहे. आता मला इथे निघायला हवे. तेव्हा शिवानी म्हणाला, "साहेब, मला आज खूप भीती वाटत आहे. मी उद्या तुमच्याजवळ स्वतःहून येईन." हे ऐकून जेलर हसू लागला आणि म्हणाला, "ठीक आहे, ठीक आहे. जा. आज तुला सोडून देतो राणी. उद्या स्वतःच ये तू." हे ऐकताच शिवानी त्या रूममधून बाहेर निघाल्या आणि इकडे दोन्ही दारोगांनी आता सर्व काही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून शिवानीला आणून दिले होते आणि शिवानी त्याच वेळी जेलमधून बाहेर निघून गेल्या. जेव्हा ते दोन्ही दारोगा परत त्या पोलिसवाल्यांजवळ गेले, तेव्हा त्यांच्या 2 अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, "अरे, तुम्ही इथे का आलात?" ती महिला कुठे गेली, जी खूप प्रश्नोत्तर करत होती. "जरा मी पण त्यासोबत एकांतात जाऊन काही प्रश्न उत्तर विचारतो." पण त्या दोन्ही दारोगांची तोंड आता उघडण्याची हिंमतच करत नव्हते. कारण शिवानीने त्या दोघांना म्हणजे अभिषेक आणि कुणालला असे म्हटले होते, की जर तुम्ही त्या पोलिसांना सांगितले, की मी एस-पी होते आणि इथे कैदी बनून आलेले होते,
तर मी तुमचे पण तेच हाल करेन, जे या सर्वांचे होणार होते. तेव्हा त्या दोन्ही दरोड्यांनी शिवानीला वचन दिले, की "मॅडम, आम्ही तुम्हाला वचन देतो, की आम्ही काहीच सांगणार नाही. आम्ही गप्प बसून राहू." तेव्हा ते दोन्ही दरोगा आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाले, "अरे साहेब, त्या महिलेला तर आम्ही मोठ्या साहेबांकडे पाठवले. खूपच बोलत होती ती. आता तिचे ऐट मोठे साहेबच काढतील. सोडा. तुम्ही आता तिथे जे झाले ते पाहून तुम्ही निघून पण हैराण व्हाल." शिवानी त्या रात्री जेलमधून निघून गेल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सर्व पुरावे घेऊन पोलीस हेडक्वार्टरमध्ये पोहोचल्या आणि आपल्या अधिकाऱ्यांकडे ते सर्व काही व्हिडिओ, ते रेकॉर्डिंग त्यांनी दिली. त्यानंतर शिवानीसोबत सर्वच पोलीस अधिकारी आता त्या जेलमध्ये गेले आणि त्या सर्व पोलिसवाल्यांना नेहमीसाठी नोकरीतून काढून टाकण्यात आले. तेव्हा संपूर्ण पोलीस दलात आता शिवानीचे खूपच कौतुक होऊ लागले होते. जितक्या कैदी महिला होत्या, त्यांनी पण शिवानीच्या हाताला हात जोडून म्हटले, की "एस-पी मॅडम, तुमचे आम्ही खूप खूप आभार मानत आहोत, ज्यांनी आम्हाला या नरकातून वाचवले. आम्ही खूपच त्रस्त झालो होतो. कोणालाच काहीच सांगू शकत नव्हतो. कोणी आमचे ऐकतच नव्हते. जेव्हा आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आमचा आवाज दाबला जात होता. आम्हाला खूपच त्रास दिला जात होता. तेव्हा मुख्य पोलीस अधिकाऱ्यांनी पण शिवानीचे खूप खूप कौतुक केले. त्या सर्व पोलिसवाल्यांना शिक्षा ही झालीच आणि नेहमीसाठी त्यांची नोकरी पण काढून घेण्यात आली. कारण जो गुन्हा त्या पोलिसवाल्यांनी केला होता, तो गुन्हा काही साधारण नव्हता. तो गुन्हा खूप मोठा होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे एस-पी मॅडमने या घटनेचा पर्दाफाश केला. तर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल कसं वाटलं? काय वाटलं? तर तुम्हाला आम्हाला या कमेंटमध्ये जरूर कळवा. तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा.